निर्णय देत नाही, काय करायचं ते करा असं राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला सांगावं असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. नार्वेकर निर्णय देत नाही हे चूकच आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाहीत, त्यामुळे शिवसेना अपात्रता प्रकरणी निर्णय देत नाही असं नार्वेकरांनी सांगावं असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय. 10 जानेवारीला पहिला राजकीय भूकंप होणार असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, मात्र ते निर्णय न घेण्याची शक्यताच अधिक असल्याचं चव्हाण म्हणालेत. तसंच आमदार अपात्रतेबाबत पोरखेळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता निर्णयाची आम्ही वाट पाहतोय असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलं. विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. 10 जानेवारीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. याबाबत तानाजी सावंत यांना विचारलं असता निर्णयाची वाट पाहत असल्याची त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत राज्यात किती जागा लढवायच्या यासाठी आज काँग्रेस महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे. दुपारी 1 वाजता काँग्रेसचे दिल्लीतले नेते आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत काँग्रेसचे नेते चर्चा करतील. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आजपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे हे दुपारी 2 वाजता कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होतील. सुरुवातीला ते आदमापूर इथल्या श्री क्षेत्र बाळूमामाचं दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता गारगोट इथल्या हुतात्मा चौक इथे जाहीर सभा असेल. संध्याकाळी 7:30 वाजता मिरजकर तिकटीतल्या जाहीर सभेला उपस्थित राहतील. सुनील केदारांच्या जामिनासाठी आज सुनावणी होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर आणि त्यांच्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज दाखल केलाय. त्यावर आज सुनावणी होईल. महायुतीतून रायगड लोकसभा सुनील तटकरेच लढवणार असल्याची माहिती मिळते. तसंच सूचक विधान तटकरेंनीच केले. 2014 साली मला दिल्लीत जायचं नव्हतं, मात्र आता माझं मन दिल्लीमध्ये रमू लागलंय. दिल्लीत एनडीएची सत्ता येणार असल्यानं लोकांच्या विकासासाठी दिल्ली आवडेल असं सूचक विधान तटकरेंनी केलंय. त्यामुळे रायगडमधून तटकरेच लढणार असल्याचं चित्र दिसतंय. माणगावात झालेल्या भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे संभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरेंवर बोचरी टीका केली आहे. 6 आमदारांनी मदत केली म्हणून तटकरे खासदार झाले अशा शब्दात धैर्यशील पाटील यांनी तटकरेंना डिवचले. अशा पद्धतीची अत्यंत नम्रपणानं नरेंद्र मोदींना सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मन लावून काम करावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. अलिबाग आणि माणगावमध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. रायगड लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार पाहिजे असंही चव्हाणांनी म्हटलं. 14 किंवा 15 जानेवारीला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात राज्यातल्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत शरद पवार गटाच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातले पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबईची मागणी केली, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून दक्षिण मध्य मुंबईची मागणी करण्यात आली. यावरून वादाची ठिणगी पडली. शरद पवार गटाच्या बैठकीत लढवण्यात येणाऱ्या लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. संबंधित लोकसभा मतदारसंघातल्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतः शरद पवारांनी तब्बल 9 तास चर्चा केली. पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. बीड जिल्ह्यातल्या ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करतायत. शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत. परळीतील अनेक शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूरमध्ये 10 जानेवारीला शिंदे गट कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केले. खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीत शिवसेनेची बैठक पार पडली. त्यात शिंदे गट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं संकल्प मेळाव्याला उपस्थित राहायचं आवाहन हेमंत पाटलांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षानं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांना सपशेल धूळ चारली. महिला सूतगिरणी निवडणुकीत 21 जागांवर शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय झाला. निवडणुकीत सर्व 21 जागांवर महिला उमेदवार विजयी झाले.
अजित पवार कायम शेजाऱ्याला डिस्टर्ब करतात. ठाण्यामध्ये गुंडगिरी वाढली. अजित पवारांची टीका थेट मुख्यमंत्र्यांवरच होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. अजित पवार युतीत सरकारमध्ये शांत बसू शकत नाही तसंही आव्हाड म्हणाले. कल्याणमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी हे विधान केलं होतं. त्यावरून आव्हाडांनी निशाणा साधलाय. काँग्रेसला डिस्टर्ब करायचं, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची. भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यात शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजप मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी असून शरद मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केलं ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली. 3 खुनांचे आरोप असलेला गुंड शरद मोहोळची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगावात पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाने मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय. पुढील 3 ते 4 तासात गोव्यात पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे कोकणातही अवकाळीची शक्यता आहे. गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय. आंबा आणि काजूवर या पावसामुळे परिणाम होण्याची भीती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय. गुहागर, रत्नागिरी, राजापूर, लांजामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली. जिल्ह्यात अचानक पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांचीही तारांबळ उडाली. मोहरलेल्या आंबा कलमांसाठी अवकाळी पाऊस धोकादायक आहे. तसंच शेतकऱ्यांनी फवारणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळनंतर अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी भागात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही भागातल्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं. तर या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले. या अवकाळीमुळे आंबा आणि काजू पिकाला आलेला मोहर गळून पडण्याची भीती आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासूनच अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळू लागल्या. या अवकाळी पावसाच्या मोठ्या सरी कोसळत नसल्या तरी पावसाची कायम रिपरिप सुरूच आहे. हिमाचल प्रदेशात सध्या कडाक्याची हिमाचल प्रदेशमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय. लाहौल स्पितीमध्ये जोरदार थंडी पडली तर सिसू तळही गोठलं आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुना उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी लवकरच पाडणार आहे. त्यामुळे बेस्टच्या 22 बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी हे बदल अंमलात येतील. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या बेघरांसाठी 1867 घरकुलांना मंजुरी दिली आहे. ही घरं मोदी आवास घरकुल योजना आणि रमाई आवास घरकुल योजनेतून मंजूर केली आहेत. घरांचं बांधकाम त्वरित सुरू करण्याचा आदेशही जिल्हा परिषदेनं दिलेत. त्यामुळे बेघरांना आता हक्काचं घर मिळणार आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा नवीन उपप्रकार JN1चा धोका वाढलाय. राज्यातले JN1चे एकूण 250 रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक 150 रुग्ण पुण्यात आहेत. राज्यातली आकडेवारी पाहिली तर 60% JN1चे रुग्ण फक्त पुण्यात आहेत. 24 तासात पुण्यात JN1च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईत 24 तासात JN1च्या 22 रुग्णांची नोंद झाली आहे. इंधन चालकांचा संप पुन्हा होणार आणि पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा पसरली आणि पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी झुंबड उडाली. या अफवेनं संभाजीनगर, नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन भाजपच्या कार्यक्रमांसाठी आवर्जून जिल्ह्यात हजेरी लावतात. मात्र जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन घेतात. त्यामुळे अनेक नियोजन मंडळांच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ऑनलाईन बैठक घेऊन हवा त्या पद्धतीनं निर्णय घेतले जातात. त्यामुळे विकास कामांवर चर्चा होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रायगड जिल्हा वार्षिक योजनेच्या 386 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतलाय. चालू आर्थिक वर्षात डिसेंबर अखेर 41% निधी खर्च झाला. उर्वरित निधी तातडीनं खर्च करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. मालेगावच्या चंदनपुरीतल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी टाळं ठोकले. अनेक खांब रस्त्यावर आहेत. विद्युत तारा जीर्ण झाल्यात. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत आंदोलन केलं. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं.
पुणे शहरात 913 ठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली. वाढती हद्द, लोकसंख्या, कचरा संकलनासाठी अपुरी व्यवस्था यामुळे अनेक भागात कचरा फेकतात. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई करत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई केली जाते. तरीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या आळंदामध्ये 2 वेगळ्या शेतात 2 अजगर आढळलेत. 12 आणि 11 फूट लांब अजगर शेतीकाम सुरू असताना आढळले, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. सर्पमित्रांच्या मदतीनं त्यांना पकडलंय. नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावमध्ये बिबट्या जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या भागात धुमाकूळ घालत होता, त्यामुळे शेतकरी भयभीत होते. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावला होता. बिबट्या अखेर या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.